9 जण अरेस्ट झालेत. मग या एक व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस का धजावतीये? तो मोठ्याचं लेकरू आहे म्हणून? या घटनेमध्ये आतापर्यंत पोलिसांना विचारलं तर 9 आरोपी अटक केलेले आहेत. पण पोलिसांनी एक आरोपी आणखीन अटक केला नाही. तो पोलिसांचा का लाडका आहे हे तर मला ज्या व्यासपीठावर बोलायचं ते बोलेल. पण 302 मध्ये एका आरोपीला अटक होत नाही का? तर त्याची वेगळी तपासणी चालू आहे म्हणून. का पोलिसांना या एका व्यक्तीला या सबंध केसमधून बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी त्याला बाहेर ठेवलंय. जे काही साक्ष आहेत, जे पुरावे आहेत ते नष्ट करण्यासाठी या 302च्या आरोपीला बाहेर ठेवलंय का? हा माझा पहिल्यांदा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे. तपास योग्यरित्या चालू आहे. 9 जण अरेस्ट झालेत. मग या एक व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस का धजावतीये? तो मोठ्याचं लेकरू आहे म्हणून? आमचं इथं वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही. जातीपातीचा धर्माचा विषय नाही. विषय इथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. आणि ते जर त्या गुन्ह्यात सामील असतील, जसं 9 जणाला अटक केलं तर 10व्याला सुद्धा अटक करावीच लागेल. त्यांना मोकळं का सोडलंय? आता भीती ही आहे की जो एक आरोपी बाहेर आहे, जो मोकळा आहे, त्यांनी जर साक्षी, पुरावे, एव्हिडन्स जे काय आहे ते टॅम्पर केले तर यातनं बाहेर काय येणार? म्हणजे आमचा आता पूर्णपणानं पोलिसांवरती असा संशय आहे की त्यांना या प्रकरणात एका आरोपीला वाचवायचं आहे म्हणूनच ते अटक करत नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.